ही कथा एका वास्तविक घटनेवर आधारित आहे. कल्याणमध्ये घडली होती. या घटनेचा उद्देश लोकांना जागरूक करणे आणि समाजात अशा गुन्ह्याबद्दल सतर्कता वाढवणे हाच आहे. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, लाईक करा, जेणेकरून तुम्हाला येणारे नोटिफिकेशन मिळेल. अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणाने सगळ्यांना हादरून सोडले आहे. या घटनेवर आधारित ही कथा समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी सांगत आहोत. कल्याणच्या गजबजलेल्या गल्ल्यामध्ये सायली नावाची एक 13 वर्षीय निष्पाप मुलगी राहायची. तिच्या डोळ्यात स्वप्न होती आणि हृदयात निष्पाप हसू होते. पण नियतीने तिच्यासाठी वेगळाच लेख लेखून ठेवला होता. त्या दिवशी सायली नेहमीप्रमाणे संध्याकाळी खाऊसाठी बाहेर पडली, पण ती पुन्हा घरी परतलीच नाही. तिचे आई वडील तिला शोधत राहिले. प्रत्येक गल्लीत चौकशी केली, पण कुठेच ती सापडली नाही. दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह कब्रस्तानात सापडला. तिच्यावर अमानुषपणे अत्याचार करण्यात आला होता. पोलिसांनी तपास केला आणि लवकरात लवकर आरोपी विशाल गवळी याच्या हाती लागला. हा कोणी साधासुधा गुन्हेगार नव्हता, तर विकृत मानसिकतेचा सराईत अपराधी होता. त्याआधीही त्याने अशा कृत्यात सहभाग घेतला होता, पण तो कायद्याचा पळवाटाचा फायदा घेत सुटत होता. त्यावेळी त्याने मनोरुग्ण असल्याचे दाखवत सुटण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी तपास करून हे खोटे असल्याचे उघड केले. सायलीच्या आईवडिलांसाठी हा धक्कादायक प्रसंग होता. त्यांना आता न्याय हवा होता. कल्याण शहर संतापले होते. लोकांनी विशाल गवळीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करत रस्त्यावर मोर्चा काढला. ही कहाणी फक्त सायलीचीच नाही, तर समाजात असे अनेक विकृत गुन्हेगार फिरत असतात, जे कायद्याच्या पळवाटाचा फायदा घेत असतात, पुन्हा आणि पुन्हा गुन्हे करतात. अशा लोकांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. पालकांनी आपल्या मुलांना सुरक्षिततेसाठी जागरूक करणे आवश्यक आहे. तुमच्या मते अशा गुन्ह्यासाठी काय शिक्षा असावी? कमेंट्समध्ये आपले मत नक्की कळवा.